मतमोजणी लांबल्याने उमेदवारांमध्ये धाकधूक वाढलेली आहे आणि आपण आहोत इगतपुरी येथील जे ITI आहे त्या ITI बाहेर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी येथे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहे। हा संपूर्ण परिसराला जे आहे ते चोहोबाजूंनी जे आहे ते सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारावरच CCTV कॅमेरे आणि सभोवतालच्या परिसरात सुद्धा CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले असून येथे इगतपुरीच्या सशस्त्र पोलिसांचा खडा पहारा देण्यात आलेला आहे। CCTV आणि पोलिसांचा मतदान यंत्र सुरक्षेबाहेर खडा पहारा असून मतमोजणी लांबल्याने उमेदवारांमध्ये धाकधूक वाढलेली आहे। इगतपुरीत गेल्या 30 वर्षापासून वर्चस्व असलेले संजय निलकर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आक्रमक विरोधकाची भूमिका बजावणारे फिरोजभाई पठाण व संजय निलकर यांच्याबरोबर 15 वर्षापासून सावलीसारखे उभे असलेले माजी उपनगराध्यक्ष नईम खान या 3 भाईंची प्रतिष्ठा पणाला लागली असून तिन्ही भाईंचे जे भविष्य आहे ते मतपेटीत बंद झालेले आहे। येत्या 21 तारखेला निकाल लागणार असून कोण विजयाचा गुलाल उधळतो याकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।